नमस्कार, परत एकदा द एके अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। आपण कालपर्यंत एक 4 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आणि हे 4 क्वेश्चनमध्ये जेवढी काही थेरी तुम्हाला लागते किंवा सगळ्या लेक्चरमध्ये जेवढी काही थेरी लागते त्याच्यातला मॅक्सिमम पार्ट त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे। ठीक आहे। आज आपल्याकडे एक नवीन टॉपिकवर आपल्याला क्वेश्चन बघायचे आहे। आपल्या टॉपिकचं नाव आहे प्रारंभ बिंदूपासून दिशा। ओके, म्हणजेच काय की माझ्याकडे एखादा मुलगा आहे, सपोज नीरज आहे किंवा स्वतः मी आहे। ठीक आहे। आता मी चाललोय उत्तरेकडे गेल्यावर मी एक राईट घेतला, नंतर मी एक लेफ्ट घेतला, मी परत लेफ्ट घेतला। तर तुम्हाला असं विचारू शकता की आता मी जिथे पोहोचतोय, बरोबर ना, ती पोहोचल्याची जागा आणि मी जिथून सुरुवात केली होती, सुरुवात जी केली त्याला काय म्हणता येईल, प्रारंभ बिंदू। तर प्रारंभ बिंदूपासून आता मी जिथे आहे ती दिशा कोणती आहे, ती डायरेक्शन कोणती आहे, त्याला म्हटलं जातं प्रारंभ बिंदूपासून दिशा। तर त्याच टाइपचे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे आणि तीच गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यात पहिले एक्सप्लेन करेल। अजिबात घाबरायची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही। फक्त पहिल्या लेक्चरमध्ये जे काही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे। आजच्या लेक्चरमध्ये असं काहीही रॉकेट सायन्स नाही, प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। चला बघा, नोट नंबर 1 बघा, इकडे काय केलंय, सगळ्यात पहिले मी काय केलंय, उत्तरेकडे चाललोय। ठीक आहे, मी कुठे चाललोय, उत्तरेकडे चाललोय। ठीक आहे, ही माझी उत्तर दिशा आहे। तिथून मी काय केलंय, उजवीकडे वळालो, म्हणजे काय करालो, मी इकडे वळालो, बरोबर ना। मी उत्तरेकडे चाललो होतो, तिथून मी कुठे आलो, उजव्या साईडला, म्हणजे मी कुठे चाललोय आता, पूर्वेकडे चाललोय, बरोबर। आता मी पूर्वेकडे जात असताना मी परत उजव्या साईडला वळालो, मी उजव्या साईडला वळालो म्हणजे मी कुठे चाललो आता, दक्षिणेकडे, आणि मी इथे येऊन पोहोचलो। ठीक आहे, हा माझा जो पॉइंट होता हा माझा प्रारंभ बिंदू होता। ठीक आहे, आणि इथे मी काय केलंय, माझा प्रवास थांबवलाय, बरोबर। जर आता तुम्हाला विचारलं की हा जो तुम्ही जिथे थांबला आहात आणि तुम्ही जिथून प्रारंभ केला किंवा जिथून तुम्ही सुरुवात केली, सुरुवातीचा जो तुमचा ठिकाण होतं, त्या सुरुवातीच्या ठिकाणापासून आता तुम्ही जिथे आहात त्याची दिशा कोणती, अजिबात घाबरायचं नाही। मी तुम्हाला काय सांगितलं, आपल्याकडे इथे आपल्याला करायचं काय आहे, जो प्रारंभ बिंदूपासून आपल्याला या ठिकाणी डायरेक्शन सांगायची आहे। तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले काय सांगितलं, मी उत्तरेकडे चाललो, उत्तरेकडे हे एक्झाम्पल आहे, बरोबर ना, हे एक एक्झाम्पल फक्त मी तुम्हाला सांगतोय, बरोबर। क्वेश्चन मे बी वेगळा काहीही असू शकतो। मी उत्तरेकडे चाललोय, तिथून मी एक राईट घेतला, म्हणजेच काय, मी एक उजवीकडे वळालो, म्हणजे 90 डिग्री, म्हणजे मी कुठे चाललोय, पूर्वेकडे जात असताना मी आता परत उजवीकडे वळालो, म्हणजे मी आता कुठे चाललो, उजवीकडे म्हणजे खाली म्हणजे कुठे चाललो, दक्षिणेकडे, आणि इथे येऊन मी थांबलो। मी सुरुवात केली होती इथे आणि मी इथे येऊन थांबलो। तर सुरुवातीच्या पॉइंट पासून आता तुम्ही कुठे आहात, कोणत्या डायरेक्शनला आहात, तर काहीच करायचं नाही। ही सुरुवातीचा पॉइंट आहे किंवा प्रारंभ बिंदू आहे किंवा स्टार्टिंग पॉइंट आहे, आणि हा कोणता पॉइंट आहे, फायनल पॉइंट आहे किंवा फिनिश पॉइंट आहे। तर आरंभ बिंदूपासून आपल्याला एक लाईन इथे ड्रॉ करायची आहे आणि त्याला ह्या डायरेक्शन दाखवायची आहे। आणि ही दिशा कोणती, आता ही दिशा कोणती सांगा, पूर्व। तर तुम्हाला जर विचारलं तुम्ही आता शेवटी ज्या पॉइंटला आहात, प्रारंभ बिंदूपासून तुमची दिशा कोणती, तर तुमची दिशा कोणती, पूर्व। तर या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे पूर्व दिशा, हे तुमचं उत्तर असणार आहे। ओके, नोट नंबर 1। आता बघूयात नोट नंबर 2। आता मी इथे होतो, इथून मी सुरुवात केली, आता मी चालले उत्तरेकडे गेलो, उत्तरेकडे गेल्यावर मी घेतला राईट, नाही ना, म्हणजे मी उजवीकडे वळालो म्हणजे मी कुठे चाललोय, पूर्वेकडे झाल्यावर मी 45 डिग्रीने काय केलंय, डाव्या साईडला वळालो, म्हणजे हा जो अँगल आहे हा सपोज आहे 45 डिग्री, बरोबर। आणि मी इथे येऊन थांबलो, काही वेळ चाललो आणि इथे येऊन थांबलो। आता तुम्हाला विचारलं की आता तुम्ही जिथे आहात तिथे सुरुवातीच्या पॉइंट पासून किंवा प्रारंभ बिंदूपासून तुम्ही कोणत्या दिशेला आहात, तर काहीच नाही, हा प्रारंभ बिंदू आहे, हा शेवटचा बिंदू आहे। आता लाईन मारून घ्यायची, ही लाईन गेली इथे आणि हा दाखवायचा इकडच्या डायरेक्शनला तुमचा बाण, बरोबर। आता ही कोणती दिशा आहे, बोला, ही कोणती दिशा आहे, ही आहे तुमची ईशान्य दिशा। म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे ईशान्य। काय असणार आहे याचं उत्तर, ईशान्य असणार आहे। ओके, नोट नंबर 2। आता नोट नंबर 3। आता मी चालले पूर्वेकडे। ठीक आहे, मी सुरुवात इथून केली, मी चालले पूर्वेकडे मी गेलो, पूर्वेकडे गेल्यावर मी उजव्या साईडला वळालो, उजव्या साईड, इकडे जाताना उजव्या साईड म्हणजे मी खाली चाललो कुठे, दक्षिणेकडे, बरोबर। आता मी दक्षिणेकडे गेल्यावर मी इथे येऊन थांबलो, आता इथे आल्यावर मी दक्षिणेकडे आहे, आता मी काय केलं, परत उजवीकडे वळालो, बरोबर, उजवीकडे म्हणजे इकडे, बरोबर। आता मी वळालो इकडे, म्हणजे ही कोणती दिशा आहे, पश्चिम। ओके, हा पॉइंट।
आता तुम्हाला विचारलं की हा तुमचा कोणता होता सुरुवातीचा पॉईंट, हा काय झाला, तुम्ही इथे प्रवास समाप्त केला. तर प्रारंभ बिंदूपासून किंवा सुरुवातीच्या पोझिशन पासून तुमची दिशा कोणती, तर लाईन ड्रॉ करा. इकडे हा तुमचा एरो द्या. आता ही कोणती दिशा झाली, ही दिशा झाली तुमची आग्नेय. म्हणजे इथे तुमचं उत्तर असणार आहे, बोला काय, हे असणार आहे आग्नेय. ठीक आहे, इतकं हे सिंपल आहे. तर तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. काहीच करायचं नाहीये, मी जी प्रोसेस सांगितली ती फक्त फॉलो करायची. आपल्याला काय करायचंय, ज्या पॉईंटला तुम्ही पोहोचलाय तो पॉईंट पकडायचा आणि जिथून तुम्ही सुरुवात केली तो पॉईंट पकडायचा आहे. ओके, दोघांमध्ये एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि एरो कुठून कुठे दाखवायचा, प्रारंभ बिंदूपासून जिथे तुम्ही पोहोचला आहात तिकडून एरो दाखवायचा. ओके, ठीक आहे. चला आता जाऊयात पुढे. आता आपल्याला या ठिकाणी काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. याच्या आधीपर्यंत आपण 4 प्रश्न बघितले होते. आता हा आपला 5वा नंबरचा प्रश्न सुरू झाला. ठीक आहे. हा, गजनी व्यवस्थापनावर पोहोचण्यापूर्वी 12 किलोमीटर पश्चिम दिशेने चालतो. ठीक आहे, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. हा जो गजनी आहे एका ठिकाणावर त्याला पोहोचायचा आहे, त्याच्या पहिले तो किती चालतोय, पहिला 12 किलोमीटर चालतो. कुठे, पश्चिमेला, पश्चिम. आता पश्चिम दिशा कोणती आहे बघा, इकडे ही आहे तुमची पश्चिम. ठीक आहे, म्हणजे डाव्या साईडला. सपोज मी इथे आहे, हा तुमचा गजनी आहे, बरोबर. गजनी हा कुठे चाललाय, पश्चिमेला चाललाय. म्हणजे गजनी चाललाय इकडे तुमचा पश्चिमेला. ठीक आहे, किती चालला तो चालला 12. किती चालला, 12 किलोमीटर चालला. ओके, हा. आता काय केलंय, 3 किलोमीटर दक्षिणेला. काहीच टेन्शन, डावा उजवा काहीच बोललो नाही. आता इथून दक्षिण कुठे आहे, दक्षिण खाली आहे ना. आता खाली किती चालला तो, 3 किलोमीटर दक्षिणेला चालला, आला इथे. ओके, नंतर काय म्हटले, आणि नंतर 12 किलोमीटर पूर्वेला. आता 12 किलोमीटर डावा उजवा काही म्हटले का, काहीच नाही म्हटलं. इथे आला, इथून 12 किलोमीटर पूर्व कुठे, इकडे आहे. 12 किलोमीटर पूर्व म्हणजे इथे. आता सगळ्यात पहिले इथून इकडे 12 गेला होता, इथून इथे 3 आला. आता इथून इथे 12 म्हणजे हा पॉईंट याला काय झाला पाहिजे, कोइन्साइड झाला पाहिजे. हा झाला 12. म्हणजे तुम्ही सुरुवात केली होती इथून, आता तुम्ही संपलेले आहात, तुमचा प्रवास इथे. आता विचारलंय काय बघा, तो आता सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेस आहे, सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेस आहे. मग सुरुवातीच्या बिंदूपासून इकडे लाईन मारा आणि हा एरो दाखवा, सुरुवातीच्या बिंदूपासून इकडे. आता ही कोणती दिशा आहे, दक्षिण. कोणती आहे, दक्षिण. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, दक्षिण असणार आहे. एवढं सोपं आणि सरळ आहे, काहीच टेन्शन घेऊ नका. हा प्रश्न परत एकदा आपण बघू. बघा काय म्हटलंय त्यांनी, बघा अजिबात घाबरायचं नाही. गजनी गतव्यवस्थानावर पोहोचण्यापूर्वी 12 किलोमीटर पश्चिम दिशेने चालतो. ठीक आहे, पुढे कॉमा देऊन म्हटलं, मी आधीच म्हटलं चालतो. ओके, आता पश्चिम दिशा कुठे आहे, इथे तुमचा गजनी होता, बरोबर. गजनीने सुरुवात केली, कुठे चाललाय, पश्चिम दिशेला. काहीच घाबरायचं नाही, चला पश्चिम दिशेला चालला. किती गेला, 12 किलोमीटर गेला. आता इथे आला, इथून तो कुठे गेलाय, पश्चिम दिशेने गेला. 3 किलोमीटर दक्षिण दिशेने. दक्षिण कुठे आली, खाली. म्हणजे खाली गेला किती, 3 किलोमीटर. आणि इथे येऊन तो पोहोचला, बरोबर. आता काय म्हटलंय, आणि नंतर 12 किलोमीटर पूर्व दिशेने. पूर्व कुठे, इकडे. पण किती गेलाय, 12 गेला. हा ऑलरेडी इकडे 12 आला होता, तर 12 जर तिकडे गेला तर ह्या पॉईंटला पोहोचणार. हे किती झालं, 12 इथे पोहोचला. आता काय विचारले त्यांनी, तो आता सुरुवातीच्या बिंदूपासून, सुरुवातीचा हा बिंदू आहे आणि आता जिथं पोहोचला ती कोणती डिरेक्शन आहे, हा एरो लावायचा इकडे आणि हे काय करायचं, इकडे एक एरो लावायचा आहे. ही कोणती दिशा आहे, दक्षिण ही दिशा आहे. तुमचं उत्तर काय असेल, दक्षिण हे तुमचं उत्तर असणार आहे. काही टेन्शन आहे, काहीही घाबरण्याचं कारण नाही. सगळ्या गोष्टी या ठिकाणी सिंपलच आहे. चला पुढे जाऊयात, क्वेश्चन नंबर 6. तशाच प्रकारे. ओके, चला काय म्हटले, गजनी गतव्यवस्थानावर पोहोचण्यापूर्वी 12 किलोमीटर पश्चिम दिशेने. तोच प्रश्न आहे, थोडा चेंज केलाय. ठीक आहे, हा. आता इथे होता तुमचा गजनी आणि कुठे चाललाय, पश्चिमेकडे. म्हणजे इकडे चाललाय. किती गेला, 12 किलोमीटर. ओके, 3 किलोमीटर दक्षिण दिशेने. दक्षिण म्हणजे खाली. खाली आला किती, 3 किलोमीटर. आता बघा काय झालंय, काय चेंज झालाय बघा. परत नंतर 8 किलोमीटर. पहिल्या क्वेश्चन मध्ये 12 होतो बघा. पहिल्या क्वेश्चन मध्ये हे इकडे 12 आला होता आणि इथून 12 होता म्हणून तो पॉईंट इथे गेला, बरोबर. आता यांनी चेंज काय केलाय, 8 किलोमीटर पूर्व दिशेने. पूर्वेकडेच चाललाय, पण किती चाललाय, 8. म्हणजे ह्या पॉईंट इथे येणार नाही किंवा याच्या पुढे येणार नाही. 8 म्हणजे याच्या आत येईल. म्हणजे हे झालं तुमचं डिस्टन्स किती, 8. आणि तो इथे येऊन थांबला. आता काय म्हटलंय, आता तो सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेस आहे. आता फायनली तो इथे पोहोचलाय. सुरुवात त्याने इथे केली होती, म्हणजे जिथून सुरुवात केली तिथून इकडे एरो मारा आणि हा तुमचा, ही लाईन मारा आणि हा तुमचा एरो दाखवा, बरोबर. आता हा एरो म्हणजे कोणता, हा एरो म्हणजे कोणता, नैऋत्य. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, नैऋत्य असणार आहे. इतकं सोपं आहे. अशा गोष्टी तुम्हाला या कन्सेप्च्युअली समजून घ्यायच्यात. पाठ काहीच करायचं नाही. पूर्ण बुद्धिमत्ता
फक्त कन्सेप्टवर चालतं, तुम्हाला फक्त थोडं डोकं लावायचंय, पाठांतर काही जास्त नाही. 99% तुमचं लॉजिक आहे, 1% तुम्हाला कुठेतरी पाठांतर आहे, ते पण गणिताचा पाठ जर लागला तर पाठांतर आहे. ओके, अजिबात घाबरायचं नाही. चला पुढे जाऊयात. 6 नंबरचा क्वेश्चन झाला. हा तुमचा 5 नंबरचा होता, हा तुमचा 6 नंबरचा, याला 6 नंबर इथे म्हणा. हा तुमचा आहे आता 7 नंबरचा. ओके, हा काय म्हटले, सागर आपल्या घरापासून पश्चिमेकडे 15 मीटर चालतो. पश्चिम कुठे आहे, इकडे आहे तुमची पश्चिम. हा किती चालतोय तो चालतोय 15 मीटर चालतोय. ठीक आहे. हा तर सागर निघाला इकडे. ठीक आहे, इथून सागर निघाला. आता तो कुठे चालला, पश्चिमेकडे चालला. किती चालला, 15 चालला. ओके, हा तो डावीकडे वळतो. किती सोपं आहे मला सांगा. आता हा तिकडे पश्चिमेकडे चाललाय, बरोबर. उजवा म्हणजे वरती जाईल आणि डावा म्हणजे कुठे जाईल, खाली जाईल, पश्चिमेकडे. ठीक आहे. हा डावीकडे वळतोय म्हणजे कुठे जाईल, दक्षिणेकडे जाईल. हा इथे आला, पण तो किती गेला 20 गेला, म्हणजे हे डिस्टन्स याच्यापेक्षा थोडं जास्त पाहिजे, बरोबर. हा इथे गेला 20, बरोबर. हा आता बघा काय म्हणतोय, नंतर तो डावीकडे वळतो. आता परत मला एक सांगा, मी इथे दक्षिणेकडे आहे, बरोबर ना. आता ही माझी दिशा कोणती आहे, दक्षिण. ऑलरेडी दक्षिणेकडे तोंड करून आता मी डावीकडे वळतो, म्हणजे इकडे वळतो, पूर्वेकडे वळतो, बरोबर. हा आता मी तिकडे किती वळतोय बघा, नंतर तो डावीकडे वळतो आणि 15 मीटर चालतो. बघा इथून इथे 15 आला होता, आता इथून इथे देखील किती जाणार आहे, तो 15 जाणार आहे आणि आला इथे. ओके, पुढे जाऊयात. तो पुन्हा उजवीकडे वळतो. बघा आता मी पूर्वेकडे तोंड आहे माझं आणि मी उजवीकडे म्हणजे कुठे जाईल, खाली जाईल, कुठे, दक्षिणेकडे, बरोबर. आणि किती चाललाय तो चालला आता 12 मीटर. आता किती चालला, हा 12 मीटर या ठिकाणी चालला. पण आता काय म्हणतोय, तो घरापासून किती दूर आणि कोणत्या दिशेने आहे, काहीही घाबरायचं कारण नाही. ओके, आता इकडे बघा, ह्या डायग्रामला मी फक्त थोडं वरती शिफ्ट करतो, अजिबात घाबरू नका. इकडे बघा, हा चला बघा इकडे काय केलंय. हा सगळ्यात पहिले काय केलंय, तुमचा जो सागर होता हा इथे होता, बरोबर. हा सागरनी काय केलं, घरापासून पश्चिमेला गेला, किती 15, बरोबर ना, ही पश्चिम. नंतर तो काय केला, डावीकडे वळाला, बरोबर. आता इकडे जात असताना त्याची डावी बाजू म्हणजे खाली, बरोबर ना. डावीकडे गेला आणि किती चालला, 20 मीटर चालला. इथे खाली आला 20 मीटर इथे, बरोबर. हा आता तो इकडे गेल्यावर त्याच्यानंतर तो काय चालतो, नंतर तो डावीकडे वळतो. आता मला सांगा, मी इकडे चाललोय, बरोबर, दक्षिणेकडे चाललोय, माझी डावी म्हणजे कुठं चाललोय, मी पूर्वेकडे चाललो आणि मी किती गेलो 15 मीटर परत चाललो. तो पुन्हा उजवीकडे वळतो. आता पूर्वेकडे जात असताना माझी उजवी, बरोबर ना, म्हणजे खाली म्हणजे कुठे, दक्षिणेकडे. तो तिथे किती गेला, 12 मीटर गेला. ठीक आहे. हा आता ते विचारताय, तो घरापासून किती दूर आणि कोणत्या दिशेने आहे. आता तो घरापासून निघाला होता म्हणजे घर इथे होतं, बरोबर ना, हे तुमचं घर होतं आणि हा इथे फायनली इथे पोहोचलेला आहे, बरोबर. आता सगळ्यात पहिले तर मला सांगा, हे अंतर काढूयात आपण, हे अंतर काढू. आता मला सांगा, हे 20 आहे, म्हणजे इथून इथपर्यंत हे किती असणार आहे, 20 असणार आहे, बरोबर. हा हे 12 आहे, म्हणजे हे किती असणार आहे, एवढं असणार आहे 12. म्हणजे हे जे तुमचं अंतर आहे 20 अधिक 12, बरोबर ना, हे 20 अधिक तुमचं 12, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, 32 असेल. काय असेल, 32. म्हणजे 47, 13 हे तर उत्तर नाहीये, एक उत्तर असेल तुमचं अ किंवा ब, बरोबर. पण त्यांनी काय म्हटलंय, कोणत्या दिशेने, प्रारंभ बिंदूपासून कोणत्या दिशेने आहे, समजतंय ना. तो घरापासून किती दूर आणि कोणत्या दिशेने आहे. आता बघा इथे यांनी दिशा म्हटलंय, बरोबर ना, यांनी काय म्हटलंय, दिशा म्हटलंय. प्रारंभ बिंदूपासून म्हटलं असं तरी चाललं असतं, पण यांनी म्हटलं नाहीये. त्याची जी दिशा आहे, ही दिशा कोणती आहे बघा, प्रारंभ बिंदूपासून जरी जोडलं तरी कोणती, ते दक्षिण, कोइन्साइडली या ठिकाणी दक्षिण येतंय, पण यांनी प्रारंभ बिंदूपासून म्हटलं नव्हतं. पण तो चाललाय कोणत्या दिशेने, दक्षिण दिशेने जात आहे. म्हणजे उत्तर तुमचं हे होईल का, नाही. 32 मीटर आणि त्याची जी दिशा आहे ती कोणती आहे, दक्षिण ही दिशा आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर आता बघूया तुमचा 8. काय आहे 8 नंबरचा क्वेश्चन बघा. हा काय म्हटले, स्वीटी उत्तर दिशेने होती. हा स्वीटी उत्तर दिशेने म्हणजे ह्या दिशेने होती, बरोबर, इकडे बघत होती, बरोबर. हा ती उजवीकडे वळती. आता स्वीटी उत्तर दिशेने होती, पण काय अंतर चालली का, काहीच बोललं नाही. 2 किलोमीटर 4 किलोमीटर असं काही बोलले नाही. तिचं फक्त काय होता, चेहरा किंवा तिचं तोंड कुठं होते, उत्तर दिशेने होतं, फक्त उजव्या साईडला. म्हणजे आपल्याला आता इकडे वळायचं, ती उजवीकडे वळाली, म्हणजे आता सगळ्यात पहिले स्वीटीला वळायचं इकडं, स्वीटीला वळायचं इकडं, बरोबर ना. म्हणजे स्वीटीने सुरुवात इथून केली, ती उत्तरेकडे पाहत होती, पण आता ती उजवीकडे वळाली आणि किती चालली आहे बोला, 5 चालली. ठीक आहे. हा ती डावीकडे वळाली, आता डावीकडे वळाली. बघा इकडे चालली होती पूर्वेकडे, आता डावीकडे वळाली, डावीकडे चालली आणि किती गेली रे, 7 किलोमीटर चालली. किती गेली, 7 किलोमीटर गेली इथपर्यंत. ओके. हा मग ती परत डावीकडे वळाली. बघा उत्तरेकडे बघती, आता डावीकडे म्हणजे इकडे, बरोबर. पण ती किती गेली आता इकडे, 4. बघा हा 5 आहे, 4 कमी, त्याच्यापेक्षा थोडा कमी दाखवावं लागेल,
बरोबर ना, इथे गेली आणि हा किती झाला 4 झाला. हा आता काय म्हटले, आणि 4 किलोमीटर चालली, मग 2 किलोमीटर उजवीकडे वळाली. बघा इकडे जात असताना 2 किलोमीटर उजवीकडे, उजवा म्हणजे वरती, इकडे गेली ती किती गेली, इकडे 2 किलोमीटर उजवीकडे वळाली. ठीक आहे, हा म्हणजे इथपर्यंत तुमचा प्रॉब्लेम झाला. आणि शेवटी उजवीकडे वळाली, परत काय केली, उजवीकडे वळाली आणि किती चालली 7 किलोमीटर. आता इकडे जात असताना उजवा म्हणजे कोणता, इकडे, आणि इकडे किती गेली 7 किलोमीटर गेली इथे, आणि इथे येऊन पोहोचली. बरोबर ना. आता काय म्हटले, ती आता सुरुवातीच्या बिंदूपासून कोणत्या दिशेने आहे, सुरुवातीच्या बिंदूपासून, म्हणजे हा तुमचा सुरुवातीचा बिंदू आणि हा तुम्ही इथे पोहोचलात, ही डायरेक्शन कोणती आहे. आता कोणती आहे डायरेक्शन, बघा इकडची दिशा कोणती आहे, ही ईशान्य. त्याचं उत्तर काय असणार आहे, ईशान्य याचं उत्तर असणार आहे. इतका हा सरळ सोपा प्रश्न होता. हा प्रश्न थोडा मोठा आहे, परत एकदा याला रिपीट करू. चला बघा इकडे काय म्हटले, बघा काय म्हटले, स्वीटी उत्तर दिशेने होती. स्वीटीचं तोंड कुठे होतं, उत्तर दिशेने, इकडे त्याचं स्वीटीचं तोंड होतं. ठीक आहे, म्हणजे इथं स्वीटी होती आणि इकडे बघत होती, पण ती उजव्या साईडला वळाली. उत्तर दिशेने बघताना ती कुठे वळाली, उजव्या साईडला वळाली. बरोबर, उजव्या साईडला म्हणजे कुठे वळाली, ही पूर्वेकडे वळाली. किती चालली ती 5 किलोमीटर चालली. ओके, नो टेन्शन. ओके, हा मग ती डावीकडे वळाली. बघा इकडे जात असताना डावीकडे म्हणजे उत्तरेकडे गेली. बरोबर, हा हे डिस्टन्स किती गेली, ही गेलेली आहे 7. किती गेली आहे 7. ओके, हा मग ती परत डावीकडे वळाली. बरोबर, उत्तरेकडेच गेल्यावर डावीकडे म्हणजे इकडं पश्चिमेकडे ती वळाली. पण अंतर बघा किती, हे 5 आहे आणि ते किती आहे 4 आहे, म्हणजे हे अंतर असणार आहे 4. ओके, हा मग ती 2 किलोमीटर उजवीकडे वळाली. आता इथे गेल्यावर तिने ठरवलं होतं डावीकडे जायचं, उजवीकडे किती जायचे 2, हे गेलं 2. ओके, आता ती इथे येऊन पोहोचली, इथपर्यंत आपलं झाली. ओके, आणि ती शेवटी उजवीकडे वळली. आता इकडे जात असताना उजवीकडे म्हणजे कुठे झाली, पूर्वेकडे, पण अंतर किती आहे 7, म्हणजे 7 अंतर, मला सांगा हे 4 आहे, मग हा पॉईंट नक्की त्याच्यापेक्षा कमी नसेल. 4 असता तर इथं आला असता, पण 4 पेक्षा जास्त आहे म्हणजे हा पॉईंट थोडा पुढे जाणार आहे, म्हणजे इथे, आणि हे अंतर किती दिले 7. आता ते म्हणताय सुरुवातीच्या पॉईंट पासून आता जिथे पोहोचली ती डायरेक्ट ती दिशा कोणती, मग सुरुवातीपासून एक लाईन मारा आणि इकडच्या डायरेक्शनला ॲरो दाखवा. म्हणजे हा आता ॲरो हा कोणती दिशा दाखवतोय, ईशान्य. तुमचं उत्तर काय असेल, ईशान्य या ठिकाणी तुमचं उत्तर असेल. इतके सरळ आणि सोपे हे प्रश्न आहेत, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. चला पुढे जाऊयात. माझ्या मते हा शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चरचा असेल. चला काय म्हटले, बबली दक्षिणेकडे 8 किलोमीटर चालते. बबली किती गेली आहे 8 किलोमीटर दक्षिणेकडे गेली. अजिबात घाबरायचं नाही. बघा इथे हा पॉईंट आहे सपोज, बरोबर, दक्षिण म्हणजे खाली. किती गेली ती 8 किलोमीटर. ठीक आहे, चला बबली गेली इकडे 8 किलोमीटर. ओके, हा ही 8 किलोमीटर इथे गेली. ओके, नंतर उजवीकडे वळते. आता मला एक सोपं सांगा, चला इथून सुरुवात केली बबलीनी आणि 8 किलोमीटर खाली गेली. बरोबर, हा आता दक्षिणेकडे बघती, उजवीकडे म्हणजे इकडे, म्हणजे कुठे पश्चिमेकडे. किती गेली 3 किलोमीटर. पश्चिमेकडे किती गेली 3 किलोमीटर. ओके, हा अजिबात घाबरू नका, 3 किलोमीटर चालते. आणि डावीकडे वळते. आता इकडे पश्चिमेकडे जात असताना ती वळाली डावीकडे, म्हणजे खाली वळाली. हा खाली किती वळाली, डावीकडे वळते आणि 2 किलोमीटर चालते. आता हे अंतर किती झालं 2 किलोमीटर झालं. ओके, नंतर ती डावीकडे वळून आता इथे आली. बरोबर ना, इथे जर आली आहे इथून डावीकडे, बरोबर ना, आता इथून डावीकडे वळाली. डावीकडे वळून किती 6, म्हणजे हे 3 होत्याच्या पुढे गेली. बरोबर ना, आता किती गेली 6 किलोमीटर गेली. बरोबर, म्हणजे इथपर्यंत आलो आपण. नंतर उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालते. अरे बापरे, हा आता इकडे गेली. बरोबर, इथे चालली पूर्वेकडे. उजवीकडे म्हणजे कुठे खाली, इकडे जाते उजवीकडे म्हणजे किती, आणि किती चालतीये उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालते. आता ह्या डायग्रामला थोडं वरती, इथपर्यंत आलोय आपण. ह्या डायग्रामला मी थोडं वरती शिफ्ट करतो, काही टेन्शन घेऊ नका का. इकडे बघा खूप सिंपल आहे. हा चला काय म्हटले, आणि शेवटी उजवीकडे वळून 7 किलोमीटर चालते. अरे बापरे, आता इथं आली आणि इथून दक्षिणेकडे बघतीये आणि उजवीकडे किती 7 किलोमीटर. उजवीकडे म्हणजे कुठे पश्चिमेकडे चालली आता. बरोबर, आणि किती 7. आता हे 6 होतं, इथून किती झालं हे 7, हे इथं, आणि ती इथे पोहोचली. ठीक आहे, हा आता प्रश्न नीट वाचा. भरपूर वेळा विद्यार्थी कन्फ्युज होतात. नंतर ती आता कोणत्या दिशेने चालली आहे, प्रारंभ बिंदू असं काही म्हटलंय का. त्यांनी जर असं म्हटलं असं, नंतर ती आता प्रारंभ बिंदूपासून कोणत्या डिरेक्शनने चालली आहे, तर मग तुम्हाला इथून एक ॲरो काढावा लागला असता. पण त्यांनी असं काही म्हटलेलंच नाही. नंतर ती कोणत्या दिशेने चालली आहे, हिची दिशा कोणती आता, ही कोणत्या दिशेने चालली आहे इकडं, ही दिशा कोणती आहे पश्चिम. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, पश्चिम या ठिकाणी उत्तर असणार
आहे. ठीक आहे, हा प्रश्न थोडा मोठा होता. परत एकदा मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या, घाबरू नका. हा, बबली दक्षिण दिशेकडे 8 किलोमीटर. बघा इथे बबली आहे, दक्षिण म्हणजे इकडं. चला बबली आली इथं, किती अंतर आहे हे 8 किलोमीटर. ओके. हा, नंतर उजवीकडे वळते. बघा इकडे चालली आहे, उजवीकडे म्हणजे इकडे म्हणजे पश्चिमेकडे. आणि किती गेली पश्चिमेकडे? पश्चिमेकडे किती, उजवीकडे वळून किती गेली? 3 गेली. ओके, हे अंतर आलं इथे 3. ओके. हा, आणि डावीकडे वळते. आता पश्चिमेकडे जाताना हा उजवा झाला म्हणजे उत्तरेकडे उजवा, आणि हा डावा म्हणजे दक्षिणेकडे. आणि किती गेली रे? किती गेली 2 किलोमीटर इथे गेली. बरोबर. हा, नंतर डावीकडे वळून आता दक्षिणेकडे गेल्यावर परत डावीकडे वळाली, पण डावीकडे वळाल्यावर किती गेली? 6 किलोमीटर. हे 3 होतं, याच्यापेक्षा थोडं जास्त असेल. बरोबर ना. हा, हे आलं इथे 6. इथे आल्यावर ती शांत बसली नाही, परत उजवीकडे वळाली. तिला फिरायचंच आहे, समजतंय ना. हा, इकडे जाते, पूर्वेकडे जाताना उजवीकडे म्हणजे कुठे? खाली दक्षिणेकडे. हा, इथं आली. किती अंतर चालली रे? 2 किलोमीटर चालली. हा, आता दक्षिणेकडे गेल्या शेवटी परत उजवीकडे वळाली. बघा दक्षिणेकडे तोंड आहे, आता उजवीकडे इकडे वळाली. बरोबर, म्हणजे पश्चिमेकडे. किती? 7. पण हे इथे येईल का पॉईंट? नाही, इकडे थोडा पुढे येईल. हे अंतर किती आहे? 7. हा झाला तुमचा शेवटचा पॉईंट. पण यांनी प्रारंभ बिंदूपासून किती आहे, कोणतं दिशा आहे असं काही म्हटलेलं नाही. यांनी काय म्हटलं, नंतर ती आता कोणत्या दिशेने चालली आहे, हिची दिशा कोणती आहे? ही इथून इकडे जर बघितलं तर ही दिशा कोणती आहे? ही दिशा आहे पश्चिम. म्हणून तुमचं उत्तर काय आलं या ठिकाणी? पश्चिम आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रारंभ बिंदूपासून तुमच्या शेवटच्या पॉईंटची दिशा कोणती असेल त्यावरचे क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. सर्वचे सर्व दोन्ही लेक्चर, पहिलेही लेक्चर आणि दुसरेही लेक्चर व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना समजलं असेल. आणि आता पुढच्या लेक्चरमध्ये तेच कन्सेप्ट आपल्याला यूज करायचे, वेगळं काही नाही. थोडाफार फरक त्या ठिकाणी असेल, पण पहिले कन्सेप्ट लागणारच आहेत. काही थोडेफार नवीन कन्सेप्ट त्या ठिकाणी ऍड होतील. ठीक आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.